नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आता या व्हिडिओमध्ये या गोष्टीची चर्चा करणार आहोत, की आपण जे शेवटच्या व्हिडिओमध्ये बघितलं, की मूव्हिंग ॲव्हरेजबद्दल आपण सगळी माहिती घेणार आहोत. ॲक्च्युली मूव्हिंग ॲव्हरेज हे इंडिकेटर आहे. इंडिकेटर म्हणजे आपल्याला एक सूचना देतं अप ट्रेंडमध्ये किंवा डाऊन ट्रेंडमध्ये किंवा साइडवेज ट्रेंडमध्ये, की पुढे असणारी जी मूव्हमेंट आहे स्टॉकची किंवा इंडेक्सची ती कशा प्रकारे असू शकते याचं इंडिकेशन किंवा आपल्यासारख्या रिटेल इन्व्हेस्टरला ते मदत करणारं एक इंडिकेटर आहे किंवा एक टूल आहे किंवा एक साधन आहे जे आपल्याला आपल्या ट्रेडिंगमध्ये मदत करतं. आता मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं कसं काम करतं हे मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर तीच आज डिटेलमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे की मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय असतं. आता मूव्हिंग म्हणजे एक शब्द आहे, त्याचा असा अर्थ होतो की जी सारखी चालत आहे किंवा पळत आहे किंवा स्थिर नाही आहे, त्याला मूव्हिंग असं म्हणायचं. गतीमध्ये असणारी किंवा सतत चालणारी किंवा वाहणारी म्हणजे मूव्हिंग. आणि ॲव्हरेज म्हणजे याचा असा अर्थ होतो सरासरी. तर आता मूव्हिंग ॲव्हरेज कसं कॅल्क्युलेट करतात याचं मी 1-2 मिनिटांमध्ये सांगतो तुम्हाला माहिती. ज्या लोकांना डायरेक्ट मूव्हिंग ॲव्हरेजचे उपयोग बघायचे आहेत त्यांनी 4 किंवा 5 मिनिटांनंतरचा व्हिडिओ बघावा. आता मी मूव्हिंग ॲव्हरेजच्या कॅल्क्युलेशनबद्दल माहिती सांगतो. आता समजा मूव्हिंग ॲव्हरेजच्या आपण कॅल्क्युलेशनमध्ये ते कॅल्क्युलेट कशी होते किंवा ती व्हॅल्यू कशी येते याची माहिती घेतोय. समजा काही लोक आहेत की जे रोज एखादा स्टॉक किंवा एका इंडेक्समध्ये खरेदी करतात. समजा पहिल्या दिवशी एक विशिष्ट भावाला त्यांनी खरेदी केली, परत दुसऱ्या दिवशी तो स्टॉक खाली पडला, परत त्यांनी खरेदी केली, परत तो स्टॉक थोडा वरती आला, परत त्यांनी खरेदी केली, परत पडला, परत खरेदी केली. असं वेगवेगळ्या किमतीला जर एखाद्या मोठ्या लोकांनी स्टॉकची एक 20 दिवस सलग खरेदी केली, तर त्या स्टॉकची जी किंमत आहे ती खालीवरती होत राहते 20 दिवसामध्ये. पण त्या स्टॉकमध्ये जी एक्झॅक्ट किमतीला त्या जर माणसाने स्टॉकची खरेदी केली हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते कसं करायचं किंवा ती ॲव्हरेज कशी काढायची ते सांगतो. समजा मी आता इथे डे 1 असं लिहितो. डे 1 तुम्ही स्क्रीनवर बघताय की ते डे 1 लिहिलंय आणि मी त्यानंतर डे 2, डे 3, डे 4, डे 5 असं साधारणपणे 20 दिवसापर्यंतचा डाटा मी आता समजा इथे एंटर करणार आहे. समजा एखाद्या स्टॉकची आजची किंमत, क्लोजिंग किंमत किंवा बंद झालेली किंमत ही ₹100 आहे. ठीक आहे. म्हणजे मी ठराविक किमतीचे स्टॉक आहेत ते ठराविक व्हॅल्यूचे स्टॉक आहेत, ते ₹100 किमतीच्या आसपास मी खरेदी केले. दुसऱ्या दिवशी त्या स्टॉकला खरेदी केली तेव्हा तो स्टॉक खाली पडला होता. मग मी परत त्याला ₹95 वर खरेदी केलं आणि परत त्याची किंमत दुसऱ्या दिवशी वाढली होती तर मी ₹97 मध्ये खरेदी केलं. परत तो किंमत त्याची खाली पडली होती तर मी ₹92 ला खरेदी केलं. परत तो स्टॉकची किंमत 100 झाली. परत त्याला मी खरेदी केलं. परत 105 झाली, परत खरेदी केली. परत 102 वर पडला, परत खरेदी केलं. परत 110 ला गेला, परत खरेदी केला. परत 101 ला आला, परत खरेदी केला. परत 102 ला गेला, परत खरेदी केलं. म्हणजे जेव्हा पण मी स्टॉक येतोय आणि तेव्हा खरेदी करतोय. म्हणजे तुम्हाला आता हे माहीत पडलं असेल की मी समजा सलग 20 दिवस तो स्टॉक खरेदी करतोय आणि त्या स्टॉकमध्ये मला असं वाटतं की तो स्टॉक वरती जाणार आहे किंवा मला त्याचं एक लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे म्हणून मी रोज खरेदी करतोय. आता समजा मी हा स्टॉक खरेदी केला, जो आता पुढे किंमत तुम्हाला दिसते. म्हणजे डे 1 दिवसापासून ते सलग 20 दिवस मी हा स्टॉक खरेदी केला. कधी पडला तेव्हा खरेदी केला, कधी वाढला तेव्हा खरेदी केला. तर मला हा स्टॉक नक्की पडला कितीला, तर हे आपण सरासरी कसं काढू शकतो. तर आपल्याला समजा याचं जर ॲव्हरेज काढायचं असेल, तर ॲव्हरेज कसं असतं, इक्वल टू जेवढ्या पण किंमत आहे त्या, म्हणजे समजा ही एक किंमत आहे तर त्याच्या अधिक ही किंमत, 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 अधिक ही किंमत. म्हणजे सगळ्या दिवसांची मी जेवढ्या किमतीला स्टॉक पडला तेवढ्या किमती मी इथे एंटर करतोय किंवा ॲड करतोय. आणि ॲड केल्यावर मला साधारणपणे ₹2036 ला हे सगळे स्टॉक पडले.
समजा मी रोज एक एकच स्टॉक घेतलाय तर मला हा स्टॉक पडला कितीला, म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट किती. आता ही समजा ही टोटल झाली, आपण टोटल म्हणू शकतो इथे. टोटल, ही टोटल माझी कॉस्ट झाली. मग याचा ॲव्हरेज मला कितीला पडला स्टॉक, तर जी टोटल किंमत आहे 2036 डिवायडेड बाय मी 20 स्टॉक घेतले. मग मला साधारणपणे ह्या स्टॉकची किती किंमत आहे, मला 2036 डिवायडेड बाय 20, म्हणजे साधारणपणे मला हा स्टॉक 101 रुपये 80 पैशाला पडला. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की मला कुठल्याही गोष्टीचं ॲव्हरेज काढायचं असेल तर मला त्या गोष्टीची एकूण किंमत आणि त्याला डिवायडेड बाय किंवा भागाकार, त्यात किती दिवसाचं आपण ॲव्हरेज काढतो तेवढ्या दिवसाचं मला ॲव्हरेज काढायला लागेल. आता मी ते 20 डेज का पकडले, कारण आपण मूविंग ॲव्हरेज ही 20ची वापरली होती शेवटच्या वेळेस, त्यामुळे मी तुम्हाला ही डे 20ची काढलेली आहे. आता ॲक्च्युली कसं आहे की म्हणजे समजा एखादा स्टॉक पहिल्या दिवशी 100 किमतीवर आहे, दुसऱ्या दिवशी 95वर पडला, परत 97वर आला, परत 92वर आला, परत 100वर आला. ह्याच्या ज्या वेव्स किंवा याचा जो चार्ट निघेल आणि त्या चार्टमध्ये समजा मी ही मूविंग ॲव्हरेज इम्प्लांट केली तर तिथे आजच्या दिवशी 101 रुपये 80 पैशाची किंमत दाखवेल, जी मूविंग ॲव्हरेजची किंमत आहे. समजा आता मी उदाहरणार्थ, आता मी डायरेक्ट आपण स्टॉककडे जाऊया. समजा हा स्टॉक आहे टी व्ही एस मोटर्सचा. आता समजा या टी व्ही एस मोटरच्या स्टॉकमध्ये बघितलं तर इकडे डाऊन ट्रेंड आहे, लाल लाल ॲरोमध्ये दाखवला आहे, आणि ग्रीन ॲरोमध्ये इकडे अप ट्रेंड दाखवला आहे. आता समजा आपण हा डाऊन ट्रेंडमध्ये जाऊया. समजा हा स्टॉक इथून, आता इथे तारीख किती आहे, 20/12/2017 ते साधारणपणे 1/4/2020, म्हणजे सलग 3 वर्ष हा स्टॉक खाली पडतोय. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा स्टॉकमध्ये जर डाऊन ट्रेंड आला आहे, समजा एखाद्याने इथून खरेदी केली आणि त्यांनी सलग 3 वर्ष स्टॉक खरेदी केला, तर तुम्हाला या चार्टकडे बघून त्याचा ॲव्हरेज कळणार आहे का, तर अजिबात नाही, तुम्हाला ॲव्हरेज कळणार नाही. तेच तुम्हाला ट्रेडिंगमध्ये ॲव्हरेजची लाईन दिली तर तुम्हाला किती सोपं पडेल, म्हणून हा इंडिकेटर तयार केलेला आहे. म्हणजे साधारणपणे जे लोक यामध्ये हजारो लोक, लाखो लोक खरेदी करतात आणि लाखो लोक त्याची विक्री करतात, तर त्या स्टॉकच्या किमतीमध्ये जे पण बदल होतात तर ते बदल ॲव्हरेजच्या वरती आहेत या ॲव्हरेजच्या खाली आहेत. समजा एखादी गोष्ट, आता मी जसं कॅल्क्युलेशनमध्ये दाखवलं की मला 101 रुपये 80 पैशाला ॲव्हरेजली तो स्टॉक पडला, मी 20 दिवस खरेदी करून सुद्धा. आता समजा 21व्या दिवशी, 22व्या दिवशी किंवा महिन्यानंतर 30 दिवसानंतर त्या स्टॉकची किंमत जर 110 रुपये झाली तर तुम्हाला फायद्यामध्ये आहे, कारण माझी सरासरी किंमत खरेदीची किती आहे, तर 101 रुपये 80 पैसे आहे, जे आपण इथे एक्सेल शीटमध्ये बघितलं. समजा 60 दिवसानंतर या स्टॉकची किंमत जर 202 झाली, याचा असा अर्थ होतो माझे 60 दिवसामध्ये जी किंमत होती खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत, म्हणजे अक्षरशः माझे पैसे डबल झाले, हे तुम्हाला दिसतंय. म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथून मला सांगायचं काय आहे की जी ही ॲव्हरेज किंमत आहे, त्या ॲव्हरेज किमतीच्या जर वरती स्टॉक असेल, म्हणजे समजा 101.8 याच्यापेक्षा जर स्टॉक वरती असेल, हा समजा मी एक आपला बेस मांडला, या लाईनच्या जर वरती असेल स्टॉक तर तो फायद्यामध्ये आहे. आणि ती जर समजा 60 दिवसात, समजा मी अजून थांबलो 90 दिवसापर्यंत, 90 दिवस मी थांबलो आणि त्या स्टॉकची किंमत समजा 50 रुपये आली, तर मग तुम्हाला समजतं आहे की ह्या ॲव्हरेजपेक्षा किंमत कमी आहे, तर या स्टॉकमध्ये मला लॉस होतं आहे. अक्षरशः माझा 50% लॉस होतो हे तुम्हाला दिसतं आहे. आणि इथे तुम्हाला दिसतं आहे की माझा दुप्पट किंमत झाली आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की ॲव्हरेज जी आहे किंवा ॲव्हरेज लाईन आहे त्याच्यावरती किंमत असेल तर तो फायदाचा सौदा आहे, बुलिश कॉल आहे. आणि ॲव्हरेजपेक्षा कमी किंमतमध्ये असेल तर त्या ठिकाणी बिअरिश कॉल आहे किंवा तिथे निगेटिव्हिटी आहे किंवा बिअरिश लोकांची ताकद जास्त आहे, हे तुम्हाला कळालं. आता समजा हा डाऊन ट्रेंड आहे, तर आपण आता काय करूया की मूविंग ॲव्हरेज कुठल्या कुठल्या दिवसाची आपण वापरू शकतो ते बघूया. आता मी इथे ऑलरेडी मूविंग ॲव्हरेज हाईड करून ठेवले, तर मी 200ची मूविंग ॲव्हरेज इथे ऑन करतो. आता हे 200ची मूविंग ॲव्हरेज तुम्हाला दिसते इकडे.
आता इथे समजा मी सेटिंगमध्ये गेलो तर इथे मी रेड कलर दिला आहे आणि त्याची इनपुट्समध्ये 200 टाकलं आहे. जेव्हा आपण इथे 20 टाकणार आणि ओके करणार तर ते 20 डेजची मुव्हिंग ॲव्हरेज येईल आणि त्याच्या जागी समजा मी इथे 200 करणार तर ती मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन वरती गेली. म्हणजे आता इथे मी 200 पिरियडची मुव्हिंग ॲव्हरेज केली. 200 पिरियड म्हणजे शेवटचे 200 दिवस ती कॅल्क्युलेट करते आणि त्यानंतर त्याचं ॲव्हरेज सांगते. आता त्यानंतर मी आपण 20ची काढूया. आता समजा मी इथे 20ची काढतो. आता ती सॉरी 20ची तर ऑलरेडी काढलेली आहे. मी इथे थोडं त्याला थोडं डार्क करतो. हां, आता मी ही जी रेड डाऊन ट्रेंडची लाईन आहे ती कट करतो म्हणजे तिथे तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग नको. आता तुम्ही इथे बघताय की हा स्टॉक खाली वरती म्हणजे लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो असा होत डाऊन ट्रेंडमध्ये आहे. हे तरी तुम्हाला कळालं असेल. मी आत्तापर्यंत हेच शिकवलं आहे तुम्हाला. आता तुम्ही बघाल तर जरी स्टॉकच्या किमतीमध्ये या किमतीपासून म्हणजे मी इथे गोल करतो या किमतीपासून हा स्टॉक इथपर्यंत खालीपर्यंत पडला म्हणजे त्याचा जो डाऊन ट्रेंड आहे. जेव्हा पण स्टॉक खाली पडतोय जेव्हा पण स्टॉकच्या किमतीमध्ये घसरण होतीये मात्र ह्या रेड लाईनमध्ये काही फारसा फरक पडताना दिसत नाही. समजा इथे रेड लाईन आहे, स्टॉक खाली पडला पण ही तर इथेच आहे किंवा ही उलटी वाढती आहे थोडं. आता मी थोडं ही ब्ल्यू लाईन हाईड करतो आणि ही जी ब्लॅकवाली डाऊन ट्रेंडची लाईन आहे ती डिलीट करतो. आता तुम्हाला समजेल की बघा इथून हा स्टॉक खाली पडला बरोबर, पण इथून जी खाली रेड लाईन आहे किंवा ही मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती थोडी वाढत गेली म्हणजे जशी इथे एकदम रॉकेटसारखी वाढली तशी वाढली नाही आहे, कमी प्रमाणात वाढली गेली. म्हणजे जेव्हाही स्टॉक खाली पडतो तेव्हा ही जी रेड लाईन आहे जी वाढायला पाहिजे पुढे ती जी बंद झाली आणि थोडी फ्लॅट व्हायला लागली बरोबर. आता त्याचाच जो प्राईसचा इफेक्ट आहे तो याच्यावर पडताना दिसतोय. आता त्याचाच इफेक्ट सेम 20च्या वरती काय पडतोय ते बघूया आपण. आता तुम्ही इथे बघाल 20च्या लाईनवरती तर 20च्या लाईनसाठी मी ब्ल्यू लाईन रंगाचा ॲरो काढतो. आता समजा ही किंमत वाढतीये स्टॉकची त्याप्रमाणे तुम्हाला ही ब्ल्यू लाईन पण वाढताना दिसते बरोबर. आता इथे स्टॉकची किंमत खाली पडायला लागली आहे तसं इथे याची ब्ल्यू लाईनची सुद्धा किंमत खाली पडायला लागली आहे हे तुम्हाला दिसतंय. पण तसं रेड लाईनमध्ये दिसलं का? नाही दिसलं. म्हणजे आता मी थोडं हे डिलीट करतो. बघा इथे जेव्हा डाऊन ट्रेंड आला म्हणजे किंमत पडायला लागली तशी ब्ल्यू लाईन व्यवस्थित घसरत गेली आहे किंवा खाली पडायला लागली आहे हे तुम्हाला दिसतंय. पण ह्या रेड लाईनवरती काय फरक पडलाय का? नाही. म्हणजे यातून आपल्याला असं लक्षात होतं आहे की जेवढं मुव्हिंग ॲव्हरेजचे टाईम फ्रेम आहे मुव्हिंग ॲव्हरेजची याची टाईम फ्रेम 200 आहे आणि याची 20 आहे. म्हणजे जेवढी जास्त टाईम फ्रेम असेल जेवढा जास्त दिवसाचा पिरियड आपण मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये सिलेक्ट करतो तेवढी ती लेस रिॲक्टिव्ह होते म्हणजे ती पटकन बदलत नाही. आणि जेवढे कमी दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आपण सिलेक्ट करतो तेवढी ती पटकन फरक करताना किंवा रिफ्लेक्ट होताना दिसते. म्हणजे किमतीप्रमाणे ती खाली पडते किंवा किमतीप्रमाणे ती वरती येते हे आपल्याला दिसून येईल. आता हाच फरक आपण अपट्रेंडमध्ये सुद्धा बघूया. हा डाऊन ट्रेंड आहे. आता अपट्रेंडचा मी इथे ॲरो केला आहे. हा आता अपट्रेंडमध्ये बघा या स्टॉकची किंमत वाढते म्हणजे इथे तुम्ही ब्ल्यू लाईननी काढतो. ब्ल्यू लाईननी बघाल तर या स्टॉकची किंमत वाढती आहे. इथे आपण सॉरी ही वाढते तर इथे ग्रीन लाईन दिसते. पण याच्यासोबत हा जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे 20 पिरियडचा तो पण वाढतोय हे तुम्हाला दिसतंय. आता दुसरं आहे की ह्या स्टॉकची किंमत वाढतीये हे तुम्हाला दिसतंय इकडून इथपर्यंत. म्हणजे याची किंमत समजा मूळ इथे किती आहे ह्याची किंमत किती आहे इथे मूळ समजा 700 रुपये आहे आणि आता इथपर्यंत वाढली आहे त्याची किंमत. याची किती किंमत आहे समजा साधारणपणे 1100 रुपये. म्हणजे 700 किमतीवरून 1100 रुपये किमतीला हा स्टॉक वाढलेला आहे. पण वाढला तर याच्यामध्ये ब्ल्यू लाईनमध्ये फरक दिसतोय का? ब्ल्यू लाईन पण वरती आली आहे. पण रेड लाईन एवढी जोरात वरती नाही आलेली आहे जेवढी ब्ल्यू लाईन ही इकडे वाढली आहे.
मग याचा याचा अँगल बघा आणि याचा अँगल बघा, म्हणजे याचा असा अर्थ होतो की अपट्रेंड असो किंवा डाऊन ट्रेंड असो, सगळ्यात पहिल्यांदा जी प्राईजला रिॲक्ट होते किंवा प्राईज बरोबर लगेच आपल्याला इंडिकेट करते किंवा निदर्शनास आणून देते ती म्हणजे कमी पिरियडची मूव्हिंग ॲव्हरेज, आणि जास्त पिरियडची मूव्हिंग ॲव्हरेज असते ती कमी रिॲक्टिव्ह आहे किंवा कमी लवकर इंडिकेट करते किंवा निदर्शनास आणते, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. त्याचप्रमाणे आता मी 100ची पण दाखवतो. आता हे 100ची मूव्हिंग ॲव्हरेज आहे. हे थोडं मी डिलीट करतो, याला ग्रीन कलर दिला त्यामुळे. हे 100ची मूव्हिंग ॲव्हरेज आहे, त्याच्यापेक्षा 20ची खूप रिॲक्टिव्ह दिसते, याचा अँगल कमी आहे. आता त्याच्यापेक्षा आपण आता इथे 50चा त्याच्यापेक्षा 50चा 20पेक्षा थोडा छोटा अँगल आहे, पण 50 पण चांगली रिॲक्टिव्ह आहे. आता 20 त्याच्यापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. आता समजा मी 100च्या जागेवर इथे 10 केलं. आता समजा इथे मी ग्रीनला 10 केले, 10 पिरियडची. मग 10 पिरियडची बघाल तर तुम्हाला इथे ती 20पेक्षा पण जास्त रिॲक्टिव्ह दिसते. याचा असा अर्थ होतो की जेवढे कमी तुम्ही मूव्हिंग ॲव्हरेजचे टाईम फ्रेम ठेवणार किंवा डेज सिलेक्ट करणार किंवा पिरियड सिलेक्ट करणार, तेवढी ती जास्त रिॲक्टिव्ह आहे. आणि ज्याचा पिरियड जास्त आहे, 200 आहे, 100 आहे, ते 10 किंवा 20पेक्षा कमी रिॲक्टिव्ह आहेत किंवा स्थिर आहेत, हे तुम्हाला लक्षात आलं. आता कसं आहे की जे आता आपण अप ट्रेंडमध्ये आणि डाऊन ट्रेंडमध्ये सगळे आपण कसं मूव्हिंग ॲव्हरेज कशा रिॲक्ट करतात हे बघितलं. आता तुम्ही याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुम्ही असं ऐकलं असेल की मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओव्हर. आता क्रॉसओव्हर म्हणजे काय, तर क्रॉसओव्हर म्हणजे आता इथे थोडं आपण आहे तसं सेम सेटिंग करून 100 करूया, इकडे 20ची ऑन करूया आणि 50ची ऑन करूया. आता इथे 2 मूव्हिंग ॲव्हरेज तुम्हाला दिसत आहेत. बाकी मी हे सगळं डिलीट करून टाकतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता क्रॉसओव्हर म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. कोणत्याही स्टॉकमध्ये मूव्हिंग ॲव्हरेजचा विचार करून जर तुम्हाला एखादा बाय सिग्नल किंवा सेल सिग्नल जनरेट करायचा आहे, तर त्याचा कसा उपयोग होतो ते बघूया. आता तुम्ही बघितलं की जी ब्ल्यू कलरची जी आहे ते 20 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज आहे आणि पिंक कलरची जी आहे ती 50 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज आहे. आता जेव्हाही डाऊन ट्रेंड होतो तेव्हा सगळ्यात जास्त पहिल्यांदा खाली कोण पडणार प्राईस बरोबर, तर 20 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज पडणार, कारण ती जास्त रिॲक्टिव्ह आहे, जास्त सेन्सिटिव्ह आहे 50पेक्षा सुद्धा. तसंच जेव्हा तो अपट्रेंडमध्ये जातो स्टॉक, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा वरती कोण येणार किमतीच्या बरोबर, तर 20 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज येणार, कारण ती सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे लक्षात ठेवा की जेव्हाही स्टॉकमध्ये डाऊन ट्रेंड होतो किंवा अप ट्रेंड होतो, तेव्हा कमी दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज आहे ती प्राईस बरोबर रिॲक्ट करते. फॉर एक्झाम्पल आता या स्टॉकमध्ये पडझड होणार आहे, तर आता समजा या स्टॉकची किंमत किती आहे, इथे समजा किंमत आपण इथे बघूया 775 रुपये आहे. समजा एखाद्याने इथे सेल कॉल घेतला, म्हणजे एखाद्याने स्टॉक हा विकला. ते कसं विकायचं ते नंतर, कसं काय त्याची प्रोसिजर आहे ते नंतर सांगेन मी. तर 775 वर होता आणि त्यानंतर ही जी ब्ल्यू लाईन आहे मूव्हिंग ॲव्हरेज आहे, ती पिंक लाईनच्या म्हणजे 50 पिरियडच्या मूव्हिंग ॲव्हरेजला 20 पिरियडच्या मूव्हिंग ॲव्हरेजने खाली क्रॉस केलं. आता कसं आहे की तो वरून खाली क्रॉस केलं, याचा अर्थ स्टॉक पडत आहे, आणि तो पडत आहे तर तो परत पडायचा कधी बंद होणार, जेव्हा ही मूव्हिंग ॲव्हरेज परत वरती जाणार. तर आता वरती कुठे गेली आहे, तर इथे गेली आहे. आणि ह्या दोन किमतीमध्ये किती फरक आहे, 650 आणि 775, म्हणजे जवळपास तुम्हाला 100 रुपयेच्या आजूबाजूला फरक येतोय. म्हणजे प्रत्येक स्टॉक मागे तुम्हाला 100 रुपयेचा किमतीमध्ये फरक किंवा फायदा होताना दिसतोय. आता तुम्ही कसं आहे की तुम्ही नेहमी बाय कॉल करता किंवा खरेदी करता, त्यामुळे तुम्हाला हे पटकन कळणार नाही, पण मी तुम्हाला नंतर सांगेन की सेलिंग कसं करायचं असतं आणि बाईंग कसं करायचं असतं. तर आपण आता बाय कॉलमध्ये जाऊया, म्हणजे तुम्हाला थोडा अंदाज येईल की मला काय म्हणायचं आहे. हां, आता मी हे ब्ल्यू लाईन काढतोय, ही पण काढतोय, हे पण काढतो. आता बघा, समजा किंमत वरती वाढती आहे,
आता ही किंमत वाढते हे बरोबर आहे, पण आता इथून पुढे वाढणारच आहे हे कशावरून कळणार आपल्याला. समजा ही ब्ल्यू लाईन आहे, ती क्रॉस करून इथे क्रॉस करून, मी इथे थोडं लाईन मारतो, या ठिकाणी क्रॉस करून वरती आले. पिंक लाईनचं म्हणजे 50 मुव्हिंग ॲव्हरेजपेक्षा ब्ल्यू लाईन ही 20 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती वरती आली, कारण ही रिॲक्टिव्ह आहे. आता तुम्ही बघाल तर ही किंमत वाढतीये आणि त्याच्याबरोबर ही ब्ल्यू लाईन सुद्धा वरती येते, ही ब्ल्यू लाईन सुद्धा वाढतीये. म्हणजे याचा असा अर्थ होतो किंमत पण वाढतीये आणि मुव्हिंग ॲव्हरेज पण वरती वाढत चालली आहे, म्हणजे याच्यामध्ये अप ट्रेंड आला आहे. आता याच्यासोबत दुसरं काय आहे की समजा आपण इथे नवीन जी पिंक कलरची लाईन प्लॉट केली आहे, त्याचा उपयोग असा होतो कारण त्या छोट्या मुव्हिंग ॲव्हरेजनी या 50 म्हणजे जास्त असणाऱ्या मुव्हिंग ॲव्हरेजला खालून वरती तोडलं आहे. याचा असा अर्थ त्यांनी क्रॉस केलं आहे. मग क्रॉस केल्यानंतर इथे समजा एखाद्याने बाय केलं, या किमतीला कधी किती किंमत आहे, 650 रुपयाला बाय केलं, आणि जेव्हा त्यांनी परत ही ब्ल्यू लाईन ह्या पिंक लाईनला म्हणजे 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या लाईननी त्या 50 मुव्हिंग ॲव्हरेजला लाईनला क्रॉस केलं इथे, आणि इथे त्या स्टॉकला जर सेल केला तर तेव्हा त्याची किंमत होती 1060 रुपये, आणि घेतली तेव्हा किंमत होती 6.5, म्हणजे जवळपास 400 रुपयेचा फायदा झाला. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या मुव्हिंग ॲव्हरेजचा कसा आपण उपयोग करू शकतो. म्हणजे कधीही मुव्हिंग ॲव्हरेज मोठ्या मुव्हिंग ॲव्हरेजला तोडून वरती येत असेल तर त्याचा अपट्रेंड होतो, जसं इथे वरती आली आहे. आणि ते जर एखादी मुव्हिंग ॲव्हरेज तोडून खाली जात असेल मोठ्या मुव्हिंग ॲव्हरेजला, जसं इथे मोठ्या मुव्हिंग ॲव्हरेजला तोडून ब्ल्यू लाईन खाली येते किंमत बरोबर असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण या गोष्टीमध्ये काय काय बघतो, एक तर किंमत बघतोय, एक तर मुव्हिंग ॲव्हरेज बघतोय, आणि तिला क्रॉस केलंय हे बघतोय, म्हणून या क्रॉसवरचा फायदा होतो. जसं आपण इथे पण बघितलं, की याने किमतीने क्रॉस केल्यावरती किंमत पण वाढतीये. म्हणजे इथे तुम्हाला 3 गोष्टी कन्फर्म करायच्या आहेत. एक तर याला क्रॉस करायला पाहिजे, किंमतसुद्धा वाढली पाहिजे, आणि जी छोट्या दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आहे म्हणजे 20 मुव्हिंग ॲव्हरेज ती सुद्धा वरती गेली पाहिजे. या तिन्ही गोष्टी जेव्हा होतात तेव्हा तुम्ही बाय करायचं आहे. आणि जेव्हा आता तुम्हाला दाखवतो, जेव्हा ही किंमत आहे ती खाली पडायला लागते आणि ती ब्ल्यू लाईन सुद्धा पडायला लागते आणि ती पूर्ण क्रॉस करते, या तिन्ही गोष्टी होतात. म्हणजे विकायचं कधी आणि बाय कधी करायचं हे तुम्हाला कळालं. ही किंमत पडायला लागते, ब्ल्यू लाईन सुद्धा पडायला लागते, आणि त्यांनी पिंक लाईनला सुद्धा क्रॉस केलं आहे. या तिन्ही गोष्टी जेव्हा होतात तेव्हा त्या किमतीला आपल्याला त्या स्टॉकला विकायचं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे बाय पण ह्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या माहितीने करू शकतो कुठलाही क्रॉसओव्हर वापरून. क्रॉसओव्हरमध्ये एक महत्त्वाचं आहे की मुव्हिंग क्रॉसओव्हर केव्हा वापरताना एक मुव्हिंग ॲव्हरेज ही कमी पिरियडची असली पाहिजे आणि दुसरी मुव्हिंग ॲव्हरेज ही जास्त पिरियडची असली पाहिजे. कमी दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती जेव्हा वरच्या बाजूला अपट्रेंडमध्ये असते तेव्हा ती सुद्धा किमतीप्रमाणे वरती जात असते. जसं किंमत खाली पडते त्याप्रमाणे मुव्हिंग ॲव्हरेजसुद्धा ती कमी पिरियडची मुव्हिंग ॲव्हरेज खाली पडते. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की या मुव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉसओव्हरचा कसा उपयोग करायचा असतो आणि कसे आपण त्याच्यामध्ये बाईंग पोझिशन घ्यायची असते आणि कसा फायदा कमवायचा असतो, कधी एक्झिट करायचं असतं, कधी एंट्री करायची असते, हे आपण आता बघून घेतलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मुव्हिंग ॲव्हरेजच्या आणखीन दुसऱ्या काही गोष्टी आहेत त्या शिकायच्या आहेत, म्हणजे सेकंड पार्ट असेल तो. आणि तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक बटन, आवडत असेल व्हिडिओ तर लाईक बटन दाबा, आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका, कारण यासारखे सुंदर व्हिडिओ तुम्हाला मिळायचे असतील किंवा त्याचं ज्ञान घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब आणि बेल आयकनचं बटन दाबलं पाहिजे. धन्यवाद.